तर मंडळी, तुम्ही देखील भरपूर व्यायाम करत आहात, घाम गाळत आहात, खूप चांगला डाएट प्लॅन देखील फॉलो करत आहात. तरीही तुमचं वजन कमी होणार नाही. कारण तुम्ही हे 5 आहार नियम फॉलो करत नाहीये. तुम्ही जर हे 5 आहार नियम फॉलो करत नसाल, तर तुमचं वजन कधीही कमी होणार नाही. आणि आता तर इतका भर उन्हाळा सुरू झालेला आहे. बऱ्याच लोकांना व्यायाम करायचा कंटाळा येतो, कारण घाम खूप येतो आणि घामाने होणारी चिपचिप किंवा तो वास आपल्याला आवडत नाही. त्यामुळे आपण व्यायाम करणं शक्यतो अव्हॉइड करतो. आपण फोकस करतो तो फक्त डायटिंगवरती. पण तुम्ही कितीही चांगला डाएट करा किंवा काहीही करा, तुमचं वजन कमीच होणार नाहीये. कारण हे 5 आहार नियम तुम्ही फॉलो करत नाही. हे 5 आहार नियम इतके इतके प्रभावी आहेत, की जर इतके प्रभावी आहेत, इतके पॉवरफुल आहेत, की तुम्ही काहीही डाएट नाही फॉलो केला, तुम्ही कोणतंही व्यायाम नाही केला, तरी देखील तुमचं वजन फक्त या 5 आहार नियम फॉलो केल्यामुळे कमी होऊ शकतं. 100% तुम्ही या 5 आहार नियमांना फॉलो करायचं आहे. 30 दिवसांसाठी फॉलो करून तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला सुरुवात होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेच 5 आहार नियम कोणते आहेत ते शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे. या 5 आहार नियमांना फॉलो करून बरेच लोक, माझे जे क्लायंट्स आहेत, त्यांनी वजन कमी केलेलं आहे आणि माझ्या प्रत्येक क्लायंटला मी डाएट प्लॅन सोबत हे 5 आहार नियम पाठच करायला सांगते. कारण हे खूप जास्त प्रभावी आहेत, नॅचरल आहेत, आयुर्वेदिक आहेत. त्यामुळे यांना फॉलो करून तुम्ही देखील तुमचं वजन घर बसल्या कमी करू शकता. बरेच आपले सेलिब्रिटी आहेत, ते हे 5 आहार नियम लक्षात ठेवतात. त्यांच्या डायटिंग सोबत, त्यांच्या रुटीन सोबत हे 5 आहार नियम देखील ते फॉलो करतात. म्हणूनच ते इतके फिट आणि परफेक्ट असतात. अजिबात त्यांची तब्येत, चरबी कुठूनही वाढलेली नसते. म्हणूनच तुम्हाला देखील जर अशा पद्धतीने तुमचं वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे 5 आहार नियम लक्षात ठेवा, लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे व्हिडिओ कुठेही मिस होणार नाही. बऱ्यापैकी आपल्या आजूबाजूचे असे लोक आपण पाहत असतो, जे अगदी फिट असतात, बिलकुल त्यांची तब्येत कुठेही वाढलेली नसते. आपण त्यांना विचारलं तर ते डाएट वगैरे फॉलो नसतात करत, पण हे हे जे नियम आहेत, हे 5 आहार नियम ते फॉलो करत असतात. त्यामुळे तुम्ही देखील कशाची वाट बघत आहात? आजपासूनच हे नियम तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल. अगदी नैसर्गिकरित्या नॅचरली, ना कोणत्या सप्लिमेंटची गरज आहे, ना कोणत्या गोळ्यांची गरज आहे, ना कोणत्या औषधांची गरज आहे, ना काही तुम्हाला ऑर्डर करायची गरज आहे. फक्त हे तुम्हाला 5 आहार नियम फॉलो करायचे आहेत आणि तुमचं वजन अगदी नॅचरली कमी व्हायला सुरुवात होणार आहे. आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी, आजूबाजूचे लोक तुम्हाला स्वतः विचारतील, की नेमकं तुम्ही काय फॉलो केलं आणि तुमचं इतकं छान वजन कमी झालेलं आहे. स्किनवरती देखील ग्लो येईल. तर आता अजिबात वेळ न घालवता लगेचच आपण ते 5 आहार नियम जाणून घेणार आहात. व्हिडिओला जर अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल, तर प्लीज एक लाईक नक्की करा. कारण हे 5 आहार नियम तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहेत. त्यासोबतच अशाच आपल्या हेल्थ रिलेटेड, YouTube रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपल्या 5 आहार नियमांना. तर सगळ्यात पहिलं म्हणजे नियम नंबर 1. तो म्हणजे नाश्ता कधीही स्किप करू नका. होय. बऱ्याचदा आपण खूप जास्त धावपळीमध्ये असतो, गडबडीमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं, की नाश्ता स्किप केला तर माझं फास्ट वजन कमी होईल. तर इथेच आपण चुकतो, इथेच आपण माती खातो. तर इथे आपल्याला अजिबात चुकायचं नाहीये. कारण नाश्ता हा आपल्या 7-8 तासाच्या झोपेनंतरचं आपलं हे पहिलं इंधन असतं. ते आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं, दिवसभरासाठी थकवा न येण्यासाठीचं एक इंधन असतं आणि तेच जर तुम्ही स्किप केलं, तर मग काय होतं, तुमचे क्रेव्हिंग्ज वाढतात. दिवसभर तुम्हाला खूप जास्त भूक लागते आणि मग यामुळे तुमच्याकडून जंक फूड खाल्लं जातं. जे काही तुम्ही दुपारी जेवण करता ते एक्स्ट्रा खाल्लं जातं आणि याच्यामुळे वाढतं तुमचं पोट आणि तुमचं वजन. त्यामुळे जर या उलट जर तुम्ही हेल्दी आणि प्रोटीनयुक्त नाश्ता जर सकाळी-सकाळी घेतला, तर या उलट तुमचे क्रेव्हिंग्ज कमी होतात. तुम्हाला खूप वेळासाठी भूक लागत नाही आणि अनहेल्दी गोष्टी तुमच्याकडून अजिबात खाल्ल्या जात नाहीत आणि नॅचरली तुमचं वेट लॉस व्हायला तुम्हाला मदत होते. नियम नंबर 2. साखर आणि प्रोसेस्ड पदार्थांना नाही म्हणा, नो म्हणा. साखर ही आपल्या वजन वाढण्यामागची सायलेंट विलन आहे, आपण असं म्हणू शकतो. कारण बरेच जे प्रॉब्लेम्स होतात ते खूप जास्त प्रमाणामध्ये स्वीट, खूप जास्त प्रमाणामध्ये साखर,
गोड पदार्थ खाण्यामुळेच होतात. जसं की चहा, कॉफी, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, कुकीज, बेकरी प्रोडक्ट्स असे भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये साखर भरपूर प्रमाणात ॲड केलेली असते. आपण आईस्क्रीम खाण्याची आपल्याला सवय असते. जेवणानंतरचं जे डेझर्ट आपण खातो रात्रीच्या वेळी, ते जास्तीत जास्त तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढवत असतं, फॅट स्टोअर करत असतं. त्यामुळे कधी खायची क्रेव्हिंग झाली तर आठवड्यातून 1-2दा तुम्ही खाऊ शकता. कमी प्रमाणात खायचंय, खूप जास्त प्रमाणामध्ये साखर खायची नाहीये. तुमच्या इन्सुलिनला स्पाइक करतं आणि ज्याच्यामुळे तुमचं वजन देखील वाढतं. महत्वाचं म्हणजे वाढते ती तुमच्या बेली फॅट वाढते, शरीरामध्ये ब्लॉटिंग वाढतं साखरेमुळे आणि इन्फ्लमेशनच्या समस्या तुम्हाला जाणवतात. त्यामुळे बॉडीमधलं ब्लॉटिंग वगैरे कमी करायचं असेल तर साखर घेणं खूप कमी करा आणि हळू साखर घेणं बंद करा. त्याला खूप चांगले पर्याय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ब्राउन शुगर झालं किंवा आणखीन वेगवेगळं शुगर फ्री वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कधी जर खाण्याची इच्छा असेल, काही बनवण्याची इच्छा असेल, कशामध्ये ॲड करायची असेल चहा, कॉफी वगैरेमध्ये तुमच्या, तर अशा पद्धतीच्या शुगर तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्हाला नॅचरल शुगर कशातून मिळते याच्यासाठी जर तुम्ही शोधत असाल, तर तुम्हाला फळं, खजूर, गूळ आणि या पद्धतीचे गुळापासून बनलेले वेगवेगळे ड्रायफ्रुट्सचे बनलेले वेगवेगळे लाडू तुम्ही खाऊ शकता. याच्यातून तुम्हाला नॅचरल शुगर मिळेल आणि तुमची फॅट देखील वाढणार नाही. आणि नियम नंबर 3 तो म्हणजे जेवणाची प्लेट अर्धी भाज्यांनी भरा. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुमची जेवणाची जी प्लेट आहे, ती भाज्यांनी भरलेली असली पाहिजे. म्हणजे भाज्या ह्या तुमच्या बेस्ट फ्रेंड असल्या पाहिजेत. होय. त्यामुळे लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा तुम्ही दुपारचं जेवण करता, तेव्हा जेवताना तुम्हाला 50% भाज्या घ्यायच्या आहेत. भाज्यांमध्ये तुम्ही पालेभाज्या, प्रोटीनयुक्त भाज्या किंवा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, कोणत्याही भाज्या तुम्ही खाऊ शकता. भरपूर व्हरायटी भाज्या आहेत. तर त्यातल्या तुम्ही 50% भाज्या असल्या पाहिजेत. एक सुकी पातळ भाजी असली तरी चालतंय आणि त्याच्यासोबत कोशिंबीर देखील तुम्हाला घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये. 50% भाज्या, 25% तुम्ही सॅलड वगैरे अशा गोष्टी खावा आणि 25% तुमच्या जेवणामध्ये कार्ब्स असले पाहिजेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी खाल्ली तर उत्तम. त्याने तुमचं लवकर पोट भरतं. फायबर्स भरपूर असतात. कार्ब्स खूप जास्त कमी असतात. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला खूप जास्त मदत होते. यामुळे काय होतं, तुमचं पोट चांगलं भरतं आणि कॅलरीज खूप कमी तुमच्या पोटामध्ये घेतल्या जातात. म्हणून पोटाची चरबी देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होते. हा झाला आपला नियम, आहार नियम 3रा. आता आहार नियम 4था. तो म्हणजे भात, चपाती पूर्ण बंद करू नका. वजन कमी करायचं म्हणजे भात पूर्ण बंद हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. भात आपल्या शरीरासाठी थोडाफार का होईना गरजेचा आहे. संपूर्ण बंद करून आपल्याला पहिल्यापासून अशा गोष्टी खाण्याची सवय असते आणि याने काही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं खाताना फक्त प्रमाण ठेवायचं आहे. आता भात असो किंवा चपाती असो, तुम्ही अति प्रमाणात खाल्लं तर त्याने तुमचं वजन वाढणारच आहे. पण जर तुम्ही कॅलरीज काउंट करून जेवणामध्ये जर व्यवस्थित तुम्ही कॅलरीज काउंट केल्या, पोर्शन कंट्रोल जर केला, तर अजिबात तुमचं वजन वाढणार नाही. जेवताना तुम्ही 1 ते 2 चपाती खायच्या. आता तुम्ही जनरली 2 चपात्या खात असाल, पण काहींची भूक कमी असते. एका चपातीत तुमचं पोट भरत असेल आणि तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, तर तुम्ही एकच चपाती खावा. भात खायचा असेल तर अगदी थोडासा छोटीशी वाटीभर भात तुम्ही खाऊ शकता. त्याच्यासोबत डाळ, प्रोटीनयुक्त भाजी, पनीर अशा गोष्टी तुम्ही जर खाल्ल्या तर तुमचं लवकर पोट देखील भरतं आणि चरबी देखील जाळायला मदत होते. त्यामुळे इथे लक्षात काय ठेवायचं, तर कार्ब्स जास्त नाही आणि कमी पण नाही. तुम्हाला फक्त संतुलन राखायचं आहे आणि त्या संतुलन राखण्यामुळे तुमचं वजन देखील कमी होणार आहे. आता आपला या व्हिडिओमधला नियम शेवटचा, आहार नियम 5वा. सगळ्यात महत्वाचा, रात्री हलके आणि लवकर जेवण करणे. रात्रीचं जेवण मी नेहमी सांगत असते. माझ्या जर दुसऱ्या चॅनलवरती तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल, तर तुम्हाला माहित असेल, मी नेहमी हेच सांगते, की रात्रीचं जेवण हलकं असावं आणि ते पचायला अगदी सोपं असावं. जेणेकरून आणि लवकर देखील जेवायचं आहे. खूप जास्त लेट जर तुम्ही जेवण केलं, तर तुमचं पोट वाढणार म्हणजे वाढणारच आहे. आणि त्यासोबतच लेट जेवताय आणि त्याच्याबरोबर तुम्ही खूप जास्त जड अन्न खाताय, जसं की खूप जास्त भात खाल्लाय, खूप जास्त चपात्या खाल्ल्यात किंवा आणखीन काही असेल, खूप जास्त जर तुम्ही रात्रीच्या वेळी ते खाल्लं आणि उशिरा खाल्लं, तर त्याचं सगळं रूपांतर जे आहे ते फॅटमध्ये होतं, ते फॅटमध्ये स्टोअर होतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर वजन कमी करण्याची गुरुकिल्ली हे रात्रीचं जेवण आहे असं आपण म्हणू शकतो.
ते तुम्ही लवकर करायचं आहे. 7 ते 8 वाजता तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे आणि त्या जेवणामध्ये तुम्हाला हलक्या गोष्टी घ्यायच्या, ज्याने तुमचं फास्ट वेट लॉस होईल. तुमच्या पोटावरती, शरीरावरती अजिबात चरबी वाढणार नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तुम्ही सूप घेऊ शकता. तुम्ही पनीरचं, सोया चंक्सचं, एगचं सॅलड घेऊ शकता किंवा चिकन देखील थोडंसं वापरून त्याचं देखील सॅलड घेऊ शकता. सॅलडमध्ये भरपूर सगळ्या कोबी वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी मिळतात. तर हल्ली तर सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात. तर त्या आणायच्या आणि त्या आपल्या सॅलडमध्ये ॲड करायच्या. इतकं सोपं आहे. तुम्ही ऑफिसला जरी जात असाल किंवा तुम्ही घरातून काम करत असाल किंवा आणखीन काही करत असाल, तरी देखील तुम्ही तुमचा डाएट सांभाळू शकता. तुम्ही तुमचं वेट लॉस सांभाळू शकता. इतकं हे ईझी आहे आणि इतकं सोपं आहे. आता 5 नियम आहार नियम तर तुमच्या लक्षात आले. आता तुम्हाला एक टिप देणार आहे, ती म्हणजे जेवणाच्या वेळा तुम्हाला पाळायच्यात. सकाळच्या नाश्त्याचं, दुपारच्या जेवणाचं आणि रात्रीच्या जेवणाचं. तुम्ही 3च टाईम जरी जेवत असला ना, तरी या 3 टायमिंग तुमचे फिक्स असले पाहिजेत. आज मी 1 वाजता जेवण केलं, उद्या मी 3 वाजता जेवतोय, परवा 4 वाजता जेवतोय. याच्यामुळे तुमची पचन संस्था बिघडते. त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं. शरीराला कोणताही संदेश व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे ते जेवण पचायच्या ऐवजी त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे काय तर फ्रेंड्स, तुम्ही जर हे 5 आहार नियम 30 दिवसांसाठी कंटिन्यू फॉलो केले व्यवस्थित, याच्यावरती जर तुम्ही भर दिला आणि दररोज 30 ते 40 मिनिट वॉक घेतला, ब्रिस्क वॉक घेतला, तर तुमचं वजन कमी होणं अगदी निश्चित आहे. तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. फक्त पोर्शन कंट्रोल शिका, कॅलरीज काउंट करा, जेवणाच्या वेळा पाळा. रात्रीचं जेवण झोपण्याच्या आधी 3 तास आधी तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं ठेवा. या छोट्या-छोट्या क्षुल्लक टिप्स तुम्ही फॉलो करून अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वेट मेंटेन करू शकता आणि वेट कमी देखील करू शकता. तर मग फ्रेंड्स, आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक हक्काने करा. शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत. त्यासोबतच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी. त्याचबरोबर एक कमेंट करा. त्याच्यामध्ये सांगा, की हे 5 आहार नियम तुम्हाला माहीत होते का? तुम्ही हे 5 आहार नियम फॉलो करत होता का? आणि त्यासोबतच तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.